नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. हार्मोनियम ऑर्गनवादक पंडित संजय राम मराठे यांचे दुःखद निधन. राज्यातल्या जनतेचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र हेच महायुती सरकारचं मिशन असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात उठवला जोरदार आवाज. आम्हाला यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मनोरमा नगर ठाणे या विद्यालयातल्या प्राथमिक विभागाचा विज्ञान प्रकल्पाला ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-2025 मध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून या प्रकल्पाची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आलेली आहे. ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर व 12 डिसेंबर 2024 हे 2 दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ज्ञानपीठ विद्यालयातल्या प्राथमिक विभागाचा विज्ञान प्रयोग, आधुनिक दळणवळण अंतर्गत हायड्रॉलिक व सोलार सिस्टीमवर चालणारी रुग्णवाहिका या प्रकल्पाला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. या विज्ञान प्रदर्शनात ओम काजरेकर, श्रेयस खंडे, आयुष वतने यांनी प्रकल्प सादर केला. यासाठी शिक्षक दादासाहेब थोरवे व सहकारी शिक्षक प्रशांत मिसाळ, राजेश शिंगाडे, जयेश महाले, प्रमिला साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष बाबासाहेब दगडे व संचालक मंडळाने सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, जीवन संग्राम मंडळ, विद्यार्थी व पालक या सर्वांच्या वतीने देखील अभिनंदन करण्यात आलं. राज्यात गेली 2.5 वर्ष महायुती सरकारने विकास व लोककल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने जनतेने विश्वास टाकला. त्यामुळे महायुती सरकारची नवी इनिंग सुरू झाली आहे. राज्यातील जनतेचा विकास व समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की गेले 2.5 वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. आम्ही जे निर्णय घेतले त्यावर जनतेने विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले. जनतेप्रती आमचे उत्तरदायित्व आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात विदर्भाला आम्ही न्याय दिला. आगामी काळात अधिक गतिमानपणे काम करून जनतेला लोकाभिमुख सरकारचा अनुभव देऊ. गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले की सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हे आम्ही दाखवून देऊ. 2.5 वर्षात केलेल्या विकास कामांची ही आजची फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य जनता व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड प्रयत्नशील राहू. राज्याच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था स्वप्न साकारले जाईल अशी ग्वाहीही एकनाथ शिंदे यांनी दिली. संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र, गायक व हार्मोनियम ऑर्गनवादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 68 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात विवाह तडफदार गायक भाग्येश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या नुकत्याच जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता.
आपले धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी संगीत मंदारमाला हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आज देखील त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत. त्यांचे अंत्यविधी सोमवारी 16 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जवाहर बाग स्मशानभूमीत होणार आहेत. परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृती विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली गेली. दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली. परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती. तसेच ते संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती. त्यानंतर संबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली. पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, PRPचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे, सलीफ खांबे, प्रभात इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे. पोलिसी मारहाणीमुळे सोमनाथ दगावला आहे याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे. पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्या मागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील दिला. तर आबासाहेब चासकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून त्याला खून झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. जर सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल असा इशारा दिला. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात जोरदार आवाज उठविला. बांगलादेशातल्या हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र शासनाकडे केली. आपल्या शेजारी देश असलेल्या बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहे आणि हा मुद्दा केवळ बांगलादेशचा अंतर्गत विषय नसून मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेशात अलीकडेच खून, विनयभंग आणि अपहरण यासारख्या अमानुष घटनांसह 2010 घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमुळे तब्बल 1705 कुटुंबे बाधित झाली आहेत. विशेष म्हणजे चिन्मय कृष्णदास यांच्यासारख्या आदरणीय धर्मगुरूंच्या अटकेमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचे सांगत खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेचे लक्ष वेधले. बांगलादेशातल्या 64 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या अत्याचारांच्या घटनांमुळे आता केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायही संकटात सापडला आहे. ढाका, चटगाव आणि रामपूरमध्येही शांततापूर्ण निदर्शने आता हिंसक झाली असून त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. नुकतेच झालेले हल्ले आणि 2 कोटींहून अधिक धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर वाढती चिंता ही मानवी हक्कांच्या उल्लंघनांची स्पष्ट उदाहरणे असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
अल्पसंख्याकांवरील हल्ल्याची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी बांगलादेश सरकारने करावी, यासाठी केंद्र सरकारने कडक शब्दात मध्यस्थी करावी अशी माझी केंद्राला विनंती असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. भारत सरकारने आपले राजनैतिक प्रयत्न अधिक तीव्र करावेत आणि बांगलादेशबरोबरच्या द्विपक्षीय चर्चेत अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 2 सराईत बाईक चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने सापळा रचत या 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. रोशन शेख आणि अलमास अन्सारी अशी या 2 चोरट्यांची नावे आहेत. अलमास हा दुचाकी मेकॅनिक आहे. तो विनाचावी दुचाकी सुरू करायचा, त्यानंतर हे दोघे चोरलेली दुचाकी घेऊन पसार व्हायचे. त्यांच्याकडनं बाजारपेठ, मानपाडा, कळवा, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडनं 7 महागड्या बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या बस अपघातानंतर कल्याण डोंबिवली परिसरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. KDMCच्या बसची दुरावस्था आणि बस चालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका व RTOला निवेदन दिलं आहे. या निवेदनात सर्व बसची फिटनेस तपासणी करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आता कल्याण डोंबिवलीतल्या KDMC बसविरुद्ध आवाज उठवला आहे. KDMCच्या बस चालकांनी वारंवार बसच्या दुरावस्थेवर तक्रारी केल्या असून बसचे ब्रेक न लागणे, इंडिकेटर काम न करणे अशा अनेक तांत्रिक त्रुटींमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या त्रुटींमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि RTOला निवेदन देऊन त्वरित बसच्या फिटनेस तपासणीची मागणी केली आहे. फिटनेस योग्य नसलेल्या बसेस रस्त्यावर चालवण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. कल्याण RTO आणि महापालिकेला याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले होते. दोस्ती बिल्डर विरोधात आंदोलन पुकारलेले आहे. आंदोलन जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर ते सुरूच राहील असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. आमचा न्याय्य हक्क आम्हाला मिळण्याकरता आंदोलन सुरू असून 15 वर्षापासून ज्या जागा घेतल्यात त्याचा मोबदला देणं बाकी आहे. उद्या ज्यांना जागा विकायची नव्हती त्यांच्या जागेत गुंडहोय करून जबरदस्तीने जागेवर कब्जा केला, यासाठी हे आंदोलन केले आहे. 3 महिन्यापूर्वीच दोस्तीच्या मालकाची माझी बैठक झाली. याच मागण्या ठेवल्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. तर आता फोन सुरू आहेत की आता आम्ही मिटिंग करू, तुमचा मोबदला देतो. शेतकऱ्यांचा अंत पाहण्याची गरज काय आहे? गेल्या आठवड्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला तेव्हा सर्वांचे गुंड प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन धमकावत होते. तसंच पोलीस स्टेशनच्या डायरीमधनं तडीपार असलेला गुंड शेतकऱ्यांच्या घरी जात असेल तरी देखील कारवाई होत नाही. ACPशी चर्चा बाकी आहे, पण जोर शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असं खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे दुःखद निधन. राज्यातल्या जनतेचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र हेच महायुती सरकारचं मिशन असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत 0 प्रहरात उठविला जोरदार आवाज. या होत्या ठाणे वार्ता. आपण आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.